श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर। प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमर मठ स्थापती समर्थांचा। षड्विकारा जिंकिले, संसारा ते त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने। स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेणे हरली संस्कृती। कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद। स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन। त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सूत नेणती। संसारा ते सोडोन, बैसले गोसावी होवोन। हे पाहोनी कित्येक जण, हासताती तयांते। परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुदन मानिती। अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची। स्वामी सुताची जननी, काकूबाई नामे करोनी। तिने हे वृत्त ऐकोनी, दुःख केले अनिवार। मोहावरती सापडले, मायावश जे झाले। त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची। पुत्र वासल्ये करो न पाही, शोक करीत काकूबाई। मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या। गोसावी निज सुता पाहोनी, वक्षस्थल घेती बडबोनी। आंग टाकिले धरणी, बहुत आक्रोश मांडिला। निज मातेचा शोक पाहून, दुःखित झाले अंतःकरण। तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने। तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो। जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची। धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी। मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी। अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित। परमार्थ गोष्टी सांगोनी, परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती। म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे जाहली। यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली। याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणोनी। त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, गयांसी देव मामलेदार। सर्व लोक बोलती, तयांची घेऊन भेटी। विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती। तरी होय आरोग्य, ऐसा विचार करोनी पोटी। दर्शना आल्या उठा उठी, सांगितला सुताच्या गोष्टी। मुळापासून सर्वही होनिया दीनवदन, करीती विनंती कर जोडोन। म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा। ऐकोनिया देव मामलेदार, हासोनी देती उत्तर। त्यासी पिशाच लागले थोर, माझे निदूर नोहेची। ऐसे उत्तर ऐकोनी, दुःखित झाली अंतःकरणी। मग ते स्वामी सुताची जननी, अक्कलकोटी येतसे। म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच धरावी पाऊले। येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल। असो इकडे स्वामी सुत, मुंबई माझी वास्तव्य करीत। हिंदू पारशी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेश जाहले। मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नवती प्रशस्त। मग दिली कांदेवाडीत, जागा एका भक्तिणीने। निस्सीम जे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत। कुटील जन त्यांते हासत, ढोंग अवघे म्हणती हे। परी निंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती। श्री चरणामिळ आसक्ती, अन्न विषयावरी नसे। जन निंदा करिताती, अनेक प्रकारे दूषण देती। परी शांत चित्ते त्याप्रती, उपदेशती स्वामी सूत। जे अहंकारे बुडले, सत्यपथाचरण चुकले। निज कार्यांते विसरले, मोहे पडले भवजाली। ऐसे जे का मूढजन, ते भक्ता देती दूषण। परी तेणे अंतःकरण, दुःखित नोहे तयांचे। तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता। परी तयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची। प्रथम मुंबई शहरात, शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस। स्वामी जयंती केलीसे, कोणे एके समयासी। नगरकर नाना जोशी, सहज आले मुंबईसी। त्यांनी ऐकले वर्तमान, या नगरात सांप्रत। स्वामी सूत स्वामी भक्त, गोसावी होऊनी राहत। महाज्ञानी असती ते, एक वार पहावे तयांसी। इच्छा झाली नानांसी, मग कोणे एके समयासी। मठा माझी पातले, पाहोनी स्वामी सुताप्रती। आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती। स्तवन करती तयांचे, स्वामी सूते तयासी।
लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या, ऐसे कित्येक सज्जन, स्वामी सुते शिष्य करोन, वाढविले महात्म पूर्ण, श्री समर्थ भक्तींचे, पुढे जोशी बुवानी, स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी, अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदिली, समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी, नगारा वाजविता जोशी, हासू आले समर्थांसी, पाहोनी या स्वभक्तासी, परमानंद झाला, अक्कलकोटी स्वामी सूत, श्री सन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत, लोकलज्जा सोडोनी, लोकापवादांचे मानी भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ता नोहे, भजनी मन लागेना, त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करिताती, खेदानंद मानिता चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय, असो अक्कलकोट नगरात, शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामी सूत आनंदे, छेली खेडे ग्रामात, प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त, गोट्या खेळत त्या सवे, ऐसे स्वामी सुतांचे मत, परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी, स्वामी सूत दिवसेंदिवस, स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला, मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करती आज्ञा, सुताकडे जावयाची, स्वामी सुतही त्याप्रती, मनातील खूण सांगती, ऐकोनी जन चकित होती, वर्णती ख्याती सुताची, एकदा सहज स्वामी सुत, अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात, राहिले होते आनंदे, राणीची आज्ञे वाचुनी, दर्शन नोहे कोणा लागोनी, ऐसे वर्तमान ऐकोनी, खिन्न मनी स्वामी सूत, स्वामी दर्शन घेतल्याविण, तो न सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले 3, निराहार राहिला, मग वाड्या समोर जावोन, आरंभिले प्रेमळ भजन, ते करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीनी, हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरित, दृढ इच्छा अंतरी, सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधून ते मंदिरी, प्रार्थोनिया आणावे, ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता, प्रार्थुनिया स्वामी सुता, मंदिरा माझी आणिले, पाहून या समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी, धावोनिया वेगेसी, मिठी चरणी घातली, सद्गदिद अंतःकरणी, चरण शाळिले नयनाश्रुनी, देहभान गेला विसरवणी, स्वामी पदी सुखावला, बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयांच्या आनंदासी, पारावार नसेची, निज सुता ते पाहोनी, आनंदले समर्थमनी, कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले, अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवे करी, परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती, त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहोन, दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करिताती, काही उपाय करोन, फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम, कमी करू पाहताती, स्वामी सूत रात्रंदिन, समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालोन, प्रेमरंगे नाचती, एके दिवशी श्री समर्थ, बैसले असता आनंदात, स्वामी सूत भजन करीत, पायी खडावा घालोन, ऐशी वेळ साधोनी, समर्था सांगतले दुर्जनी, स्वामी सुताची हे करणी, योग्य नसे सर्वथा, बैसला असता आपण, पायी खडावा घालोन, हा नाचतो काय म्हणून, आपुला अपमान करावया, परकी आणि निजसुत, समान लेखिती जे सत्य, ते सर्वांसी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते, आता खडावा काढोनी, मग नाचावे त्वा भजनी, ऐसी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थ त्यावेळी, तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान,
केला ऐशा प्रकारे पाहोन या ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडोनी त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्यांचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात तसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थांते म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहोनिया आरोग्य तया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुतांते सत्वरी मज सन्निध आणावे परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे सेवे केरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यांची घालूनी पेटीत घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सूत काही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोन आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत याचे जे शिष्य होते त्यांसी झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे बैसले स्नान करोनी परिगंधन लाभिती भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकिती कोणासंगेन बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सूतगत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करती आकांता तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सूत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता ती नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी तुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्त पालका जय जयाजी परममंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशाध्याय गोडहा श्री भगवच्चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।